तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे तळेगावमध्ये इंदोरी या किल्ल्यावर. अतिशय सुंदर अशी वास्तू आहे दरवाजाच्या वरती. आता आपण जिथे उभा आहे त्याच्या खाली जस्ट खोली, हा भाग पडू सुद्धा शकतो. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे तळेगावमध्ये इंदोरी या किल्ल्यावर. पाठीमागे या इंदोरी किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार, ह्याला गडी सुद्धा बोलतात. तर हा इंदोरी किल्ला, इथे ह्याचा इंदोरी किल्ल्याचा हा बुरुज, इकडे या साईडला एक बुरुज शनिवार वाड्यासारखं आहे. एक वाईड अँगलमध्ये नाही दाखवू शकत कारण पाठीमागे आपल्या बिल्डिंग्स वगैरे आहेत. इथे एक खोलीसुद्धा आहे. खोलीच्या आतमध्ये काय काय नाही. इकडनं आतमधून मी तुम्हाला दाखवू शकतो. इथून एंट्री पॉईंट आहे. इथून आतमध्ये आले की इथे ही पूर्ण गडी आहे. हा दरवाजा आहे मुख्य प्रवेशद्वार आणि ह्याच्यावरती ही गडी आहे. या साईडला पण किल्ला पूर्ण पसरलेला आहे. इकडनं जरा पडझड झाली आहे. इकडून जायला एक वाट आहे. इथून वरती जाऊया आपण. इथे आपण आल्याच्या नंतर बघा, इथे एक खोली आहे. खोलीचा हा भाग पडला आहे त्याच्यामुळे ही स्पष्ट दिसते. गुप्त खोली असावी ही. जाण्यासाठी मार्ग इकडनं आहे. एवढा भाग पडला आहे त्याच्यामुळे ओपन झाली आणि इथून ही वाट आहे या गडीच्या आतमध्ये जायला, म्हणजे आपल्या जिथे नगरखाना असतो तिथे. आत्ता आपण जिथे उभं आहे त्याच्या खाली जस्ट खोली आहे, म्हणजे हा भाग पडू सुद्धा शकतो. आणि हा इथे बुरुजावर आलो आपण. इथून तुम्हाला दरवाजा दिसेल. इथे खाली आपण आपली गाडी लावली. हा बुरुज आहे. इथे तोफा वगैरे असणार. हे बघा, हे दोन भाग बंदूक किंवा बाण मारण्यासाठी. हे बघा, इथून भाले खोपले जात असतात. गरम तेल वगैरे टाकण्यासाठी इथे तोफा असणार. प्रत्येकाला एक एक होल दिलेला आहे. आता इथून आपण या गडीमध्ये जाऊया, दरवाजाच्या वरच्या भागात. अतिशय सुंदर अशी वास्तू आहे. या बुरुजाकडनं या साईडच्या बुरुजाकडे आलो आपण. हा बुरुज जरा इथे ढासळला आहे, बाकी सगळं नीट आहे. आणि इथे एक आय थिंक झेंडा लावण्यासाठी असावं हे, आत्ताच बनवलेला. आणि हे इथे पूर्ण बुरुज. इथून आतमध्ये गेलो की इथे एक रूम आहे बघा. या रूममध्ये आपण जाऊया. इकडनं जाण्यासाठी मार्ग आहे या रूममध्ये. अतिशय थंड जागा आहे बघा ही. अतिशय सुंदर अशी वास्तू आहे दरवाजाच्या वरती. तर मित्रांनो, ह्या वास्तूचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. या रूममध्ये आवाज छान येईल म्हणून. आत्ता आपण महादरवाजाच्या वरती आहे जिथे हा रूम आहे. इथे ही रूम कसली आहे बघून, नक्षीकाम बघून तर असं वाटते की इथे राजवाडा असावा.
असं मला वाटते, कारण नक्षीकाम एवढं सगळं छान बघून. आणि किंवा तोफगोळीसुद्धा ठेवत असेल, कारण बाजूलाच दोन्ही पण बुरुज आहेत. तर या किल्ल्याचा इतिहास मी तुम्हाला सांगायला गेलो तर यसाजी दाभाडे, जे या गावाचं पण नाव आहे तळेगाव दाभाडे, तेच यसाजी दाभाडे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते, त्यांचा हा किल्ला आहे. त्यांच्या मोठ्या मुलाने हा किल्ला बांधला आहे, कारण हा तळेगाव दाभाडेचा प्रदेश ते खोडदापर्यंत हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी त्यांच्या अष्टप्रधान मंडळाने यसाजींकडे दिला होता. तेव्हा त्यांनी हा किल्ला बांधला आहे या प्रदेशाच्या संरक्षणासाठी. आणि इथे एक छोटंसं बाथरूम आहे, खूप छान असं ही वास्तू. तर इथून बाहेर जाऊया आपण. हे पूर्ण इंदुरी गाव आहे. गावाचं नाव इंदुरी आहे आणि किल्ल्याचंही नाव इंदुरीच आहे. इथून वरती जाण्यासाठी मार्ग आहे, दरवाजाच्या वरती पण जाऊया आपण. आत्ता आपण नगरखान्यावर आहे, ह्याला नगरखाना बोलतात. हा पूर्ण एवढा किल्ल्याचा प्रदेश आहे, नदीच्या बाजूला. इथे तुम्हाला नदी दिसत असेल. कोणताही भुईकोट किल्ला खास करून नदीच्या बाजूलाच बांधतात, जेणेकरून पाण्याची कमतरता नाही पडणार. आणि खंदकाला जे पाणी लागतं, जे किल्ल्याच्या चहूबाजूने असतं, त्यालासुद्धा पाण्याची कमतरता नाही लागणार. तर इथून आपण खाली जाऊया. आपण किल्ल्याची ह्या साईडची वास्तू जेवढी होती तेवढी एक्सप्लोअर केली. आता ह्या साईडला जाऊया. जाण्यासाठी पायरी मार्ग आहे, काय प्रॉब्लेम नाही. इथे मित्रांनो नाही आलं तरी जमणार आहे, कारण हे कधी पण ढास होऊ शकतं, सांगता नाही. पण आपल्याला ह्या साईडची वास्तू कवर करायची तेवढी तरीच घेऊ शकतो. इथे एक बुरुज आहे. सध्या आपण इकडनं असं आलो तर पूर्ण माती, पावलट होती म्हणून आपण आलो. इथून खाली उतरूया. ह्या साईडला पण एक बुरुज आहे, हा एक बुरुज आहे. इथून खाली जाऊ. त्या तटबंदीला लागूनच इथे एक गुफा आहे. भुईकोट किल्ल्याची खास बात असते की अशा जागजागी गुफा करून ठेवतात, जेणेकरून दारुगोळा अन्नधान्य ठेवता येईल. ती ही एक गुफा आहे, खोली तयार केली तटबंदीच्या आतमध्ये. तटबंदीची भिंत बघा किती मोठी, जाड एकदम. ठिकाणी बघा सॅटर्डे संडे नाही, पण इथे पर्यटकांची एवढी गर्दी नाही, म्हणजे पर्यटकच नाही थोडक्यात. इथे एक मंदिर आहे, तो बघूया. ते बघा अशी अजून अशी पसरलेली पूर्ण कळस ठेवलेले आणि काही जुने वास्तू. हत्तीची सोंड आहे आणि वाघाची प्रतिमा आहे वाटतं इथे सुद्धा आहे. इथे 2 विरगळ बघायला भेटतात आपल्याला. इथे सुद्धा एक वास्तू. दरवाजा बघा, अतिशय सुंदर दरवाजे. गडाच्या आतमध्ये हे मंदिर एकदम छानसं, एकदम भव्य मंदिर आहे. कडजाई माताचं मंदिर आहे. आणि ते आपल्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती. आतमध्ये देवी, दरवाजा लावलेला आहे, पण आतमध्ये नाही जाणार. तर हा होता इंदूरचा किल्ला, जो तळेगाव दाभाडेमध्ये, आणि त्यांचं बांधकाम
खंडेराव दाभाडेंनी केलेले. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज जेव्हा गादीवर बसले होते 1700 यशोजींचे पुत्र खंडेजी त्यांनी या किल्ल्याची स्थापना केली होती 1700. तर आपण आपला व्लॉग इथेच एंड करतो. भेटूया उद्या. तोपर्यंत जय शिवराय. बाय बाय.